नमस्कार. देशपांडे साहेब, आपण काल आलात दापोलीमध्ये नागपूरवरून. बराच लांबचा प्रवास आहे तो. तर तुम्ही आता आमच्याकडे माऊली कृपा होमस्टेमध्ये राहिलात. दापोलीत आता काय ते मुरुड वगैरे फिरून आलात. आता तुम्ही निघताय परत नर्सरी वगैरे. तर तुम्ही असं म्हणजे खास फिरण्यासाठी तर आला नव्हतात, बरोबर? तर तुम्ही आमच्याकडे राहिलात तर इथलं वातावरण किंवा एकंदरीत इथल्या ह्याच्याबद्दल असं वाटणार नाही की आपण घराशिवाय दुसरीकडे राहतोय. ओके. एका घरातून दुसऱ्या घरात नाही, आपल्याच घरात राहतोय, दुसऱ्या असं वाटतंय दुसरं कोणाच्या घरात राहतोय असं वाटणार नाही. अच्छा, म्हणजे आमच्याकडचं वातावरण वगैरे सारखं वाटलं. ओके. माऊली कृपा होमस्टेमध्ये तुमच्या सगळं गरम पाणी वगैरे त्या सुविधा सगळ्या मिळाल्या तुम्हाला. जेवणाची सोय झाली, जेवण आवडलं आणि जेवणही चांगलं होतं. ओके. आता तुम्ही नर्सरी वगैरे तिकडे जातात. नर्सरीमध्ये तर आहे, तिथे बऱ्याचशा नर्सऱ्या आहेत आणि बऱ्या प्रकारची झाडं मिळतात. आमच्या इथून नर्सरीज पण जवळ आहेत, कृषी विद्यापीठ पण जवळ आहे. तर तुम्ही तिथे जाऊन त्यांचं कामं करून बीच पण जवळ 5 किलो आमच्या इथून दोन्ही बाजूला 5 किलोमीटरवर पडतात बीच. म्हणजे असं आमचं प्राईम लोकेशन आहे मध्यावर. दापोलीपासून आणि कोणी जो येणार तो दापोलीवरूनच जावं लागतं पुढे जरी गेलं तरी. आणि शांत, कसलाही त्रास नसलेलं जागा आहे. हां. तर तुम्ही आलात. तसंच तुमचे कोणी ओळखीचे, तुमचे फ्रेंड सर्कल्स, त्यांनाही आमच्याकडून सांगा, नक्की पाठवा. ओके. धन्यवाद. आपला प्रवास सुखाचा हो. नमस्कार.